इळवून स्वामी लाखापुरी वस्ती झाली. लखनेश्वरी चौकी आसन झाले. बाईशी चरण शाळून केले आणि मग चांगले भटा ते खेळो पाठवले. बटिका खेळवता हो काजी आणि खेळो गेले. बाईशी उपहार पदविला. दुपारचा पूजावस्त झाला. आरवना झाली. गोळा झाला. विडा झाला. उपवड झाला. लाखपुरी लखनेश्वरी वस्ती झाली. उदयास गोसावी परिश्रय सारोनी विजय केले. असं हे लाखापूरचं स्थान आहे. तिथे हा सर्वज्ञांना नेहमीचा जो क्रम आहे तो तिथं सांगितलाय महिमभट्टांनी. कोंडेश्वरा घाटिया हरिभटा भेटी स्थिती. मग तिथून सिंगणापुराशी सर्वज्ञ विजय करतात. म्हणजे हे सगळं विदर्भातले स्थान आहेत. त्या सिंगणापुराशी गेल्यानंतर पद्मेश्वर आहे. तिथे पद्मेश्वरी आसन झाले. हे पद्मेश्वर कुठं होता? कुठं ऐकलंय तुम्ही? पुण्या गावाला. हा पद्मेश्वर. जसे पद्मेश्वराची बरीचशी मंदिर आहेत चरित्रामध्ये. त्यातला शिंगणापुराला हा पद्मेश्वर आहे. आलं नाव पडले. बाईशी तिथे चरणशाळन केले. विडावळ गावला. मग बाईशी हंसराजे पद्मेश्वरी राहिले. तैसेची गोसावी कोंडेश्वरा विजय केले. कोंडेश्वर, कौंडण्यपूर हे का नाही, हे त्या भागातले आहेत. तिथं कौंडण्यपूर कुठं आहे? हे पण अमरावतीच्या जवळच आहे. तिथे सरिसे चांगले वट असती. चौकी आसन झाले. चांगले वटा स्थिती झाली. ते एके देवळी अनुभवित बसले असते. आता आपल्याला चांगदेव भट्ट व्हायला काहीच हरकत नाही. यावेळेला दररोज खेळायला जाताना तर होतोच आपण, पण आज मात्र वेगळा अनुभव आहे त्यांना. कसा आहे तो? त्या देवळामध्ये ते अनुभवित बसले असते. आपला पंथ कोणता आहे? महान अनुभव. हा अनुभव त्या चांगदेव भट्टाला यायला आहे. अनुभवात बसणं वेगळं, अनुभवणं वेगळं, अशा अनेक गोष्टी असतात अनुभवाच्या. आणि प्रतीतीतून जो अनुभव येतो तो स्थिर असतो. तो चालता फिरता उठता बसता येतो. लोक संसारात का स्थिर आहेत? अनुभवामुळे. त्यांना माहित हा अनुभव आता येणार, हा नंतर, हा आता, असं. अनुभव घेतात. ते IPL चालू आहे आता आणि ते मॅच पाहताना काल 750 कोटी रुपये हँकरने ते मोबाईलमधून काढले. तिकडे अनुभव घ्यायला सुरू. फोन आला की म्हणायचं हॅलो हॅलो हॅलो. त्याच्या वेळा 2 सेकंदामध्ये हँकरला तुमचं सगळं आयडेंटिटी, आधार कार्ड, OTP सगळं दिसून जातं. बँक अकाउंट तर 5 सेकंदामध्ये सगळं होऊन गेलं. आता आपलं अकाउंट हँग केलं पाहिजे स्वामींनी. त्याला म्हणायचं अनुभव, अनुभूती ही सतत आली पाहिजे, तर तुम्हाला कैवल्याची अनुभूती येईल. आत्ता सुरू करायला पाहिजे. जी चांगले वाटताना सतत यायची आणि मग ते खेळायला गेल्यावर अनुभव घेत बसायचे ते. आणि मग तिकडून घाटे हरिभट्ट ते याचं फिरस्ती क्रमे दर मुक्काम करत करत हे कुठल्या ते घाटे हरिभट्ट परिचय कुठला आहे त्यांचा चरित्रात? तर ते हाती तांबवटी उदक तुळशी आयसे देवते तर्पण करावया आले. देवळाच्या गाभाऱ्यांत जपत होते.
ते नेहमीचा क्रम आले तिथं. हे तर्पण करावं लागतं देवतेला. तांब्यामध्ये उदक, तर तुळशी, हे की नाही, देवळाच्या गाभाऱ्यात जप जप करायला. तो गोसाव्याचे देखले आणि आले जी गोसावी केवळी बिजी केले. पूर्वपरिचय आहे त्यांचा. म्हणून श्रीचरणा लागले. गोसाव्याशी तांबोटीचे उदके चरणसिंचन करोनी. श्रीचरणावरी उदक घातले. श्रीचरण उदक भीतरी घेतले. ही कल्पना आपण करू शकतो. विशेषला स्नान घालताना करावी बाईसाची अशी चरण आहे की कल्पना. घाटे हरिभट्ट आणि कोणी केलेलं आहे बरं, भेटीच्या बरोबर केलेलं आहे बघा. भेट झाली की त्याने ते काय करायचं, श्रीचरणा लागायचं. चरण सिंचन केलेलं आहे. श्रीचरणावर उदक घातलेलं आहे आणि ते तीर्थ चरणोदक भीतरी घेतलेलं आहे. अशी कल्पना करून बघा की अशा किती लीळा आहेत, शोधून घ्यायच्या. म्हणजे तो अभ्यासाचा विषय आहे. हे महिमभट्ट असे वेगवेगळा अभ्यास देतात आपणाला करायला. अभ्यास न तो कोणतेही वैराग्य. कोणतं वैराग्य? इतर वस्तूंच्या बद्दल असलेला आपल्या मनातला उठाठेव तो नष्ट करायचा असेल तर लीळेचा अभ्यास करावा लागतो सतत. तिकडे राहिल्यावर या गोष्टी आपोआप निघून जातात. म्हणजे मन लागायला आणि बोर व्हायला आणि उदासीनता आणि टेन्शन यायला कामच नाही ना काय. त्याला काय अशी योग्याची प्रक्रिया करायला सांगितली का देवाने? आहे ते विसरा म्हणाले. कुणाला म्हणले स्वामी? आहे ते विसरा. म्हणजे तुमचं ते गाडगं परत ठेवा, आहे ते विसरा या. किती सोपं नाही स्वामी, आहे की नाही? योग नाही, प्राणायाम नाही, हट नाही, फक्त आहे ते विसरायचे. आपण विसरतो का? त्याला म्हणायचं शून्य अवस्था. शून्य. ती सोपी असती पर्याय स्वामींची ना. काही गोष्टी विसरायच्या, काही गोष्टी टाकून द्यायच्या, नको त्या. चांगल्यांची विसरून जायच्या, वाईट सोडून द्यायच्या. ह्याला म्हणायचं स्वामींचा अनुसरण, त्याग. सर्वज्ञांची अशी कल्पना आहे. तर त्याच्यामध्ये ते चरणोदक, चरण सिंचन, हे तुम्हाला चरण आठवायचे स्वामींचे. अलोहित कसे आहे श्रीचरण. नख, त्या चरणाला नख. स्वामींच्या चरणामध्ये काय काय आहे? श्रीचरण कमल, रक्त तळवे. त्या तळव्यामध्ये काय काय आहे? जे रातोत्पलानी भुंगे जे घोंगावतात. आणि जसं रेषा कशा आहे स्वामींच्या त्या तळव्यामध्ये? काय कोणचे चिन्ह आहेत स्वामींच्या पायात? असा पाय करून बघितलाय का? नख कशा आहेत? चंद्रबिंबाकृती. बोला बोला. मग तळवे, बोट कशी आहे स्वामींची? चरणाची बोट भसाळे आहेत का? व पुढं टप्प्याच्या टप्प्या, कसनुकी आकाराचे कसे आहेत ते? पुढं असे निमुळते बोट आहेत स्वामींची 32 लक्षणात. हे आता
गेलं. आता अभ्यास करा, तुम्हाला सगळं चरण दिसेलच स्वामींचे. चरण कमल. माईंभट्टाने सुरुवात तर तिथं आहे. माईंभट्टाची कशी आहे? चरण कमल पारम. काय ते? चरण कमल पारम मध्ये काय आहे तिथे? आपण म्हणतो तो पारायणाला, चरण कमल पारम मध्ये सौंदर्य. मध्ये म्हणजे काय? हृदय निगम सार धीर, असं आहे ते. माईंभट्टांची वंदनाच तशी आहे ती. माईंभट्ट म्हणजे आता काय हे झाड पुसणारे आहेत का ते? तिकडलं पाठ आहे त्यांना सगळं. वैदिक वेदातला श्लोक आहे ते. चरण कमल पारम. वेदांची अर्चना माहिती आहे त्यांना, कशी आपल्या गुरुसरोदाची, आराध्याची पूजा करायची. तिकडं पण वर्णन आहे ते. स्वामींच्या टाचा कशा आहेत? टाचा माझा तुम्हाला हे अनुभवाचा विषय आहे. आणि घाटे हरिभट्ट हे त्या अनुभवाने त्याला माहीत आहे. अरे माझे चरण असे आहेत. भुटवासांच्या निर्ढळावर श्रीचरणीचा अंगुठा ठेव. आणि तो भुटवास काय करायचे? चोकायचे ना. हे आपण त्यात रमत नाही आहे. रमत रमत तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्हाला त्या कैवल्याचा अनुभव तिथंच येईल. पण एवढं नाही जमत आहे. हे साधूचं लक्षण आहे. आपण स्वामींचे साधन म्हणतायत. साधू म्हणलं की तुम्ही लगेच कपडे घालते दिसतात तुम्हाला, आहे की नाही? ज्यानं स्वामींना साधलं तो साधू. त्याने स्वामींना असं काही साध्य केलं नाही तो साधू नाही आहे. संपला विषय. पण ह्या शब्दाला असं वले झालं, साधू म्हणजे वेशधार, असं नाही आहे. ज्यानं साध्य साधलं तो साधू. मग असं रमलं पाहिजे, असं आनंदाने. खूप मजा येते त्याच्यामध्ये. स्वामींच्या टाचा. स्वामींच्या मध्यभागात काय आहे? पायाच्या पाय म्हणता येत नाही स्वामींचा बरं साहित्यामध्ये. चरण. श्रीचरणाच्या मध्यभागी जे रातोत्पल. आणि कशा कलरचे आहेत ते चरण? कमल स्वामींचे. आलोहित. त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या तरंग आहेत त्याच्यामध्ये. आणि पुन्हा रेषा आहेत तिथे. सगळे चिन्ह सामुद्रिक चिन्ह आहेत. 32 लक्षणं. शंख, चक्र, पद्म काहीतरी असेल ना. मग अंगठ्याच्या खाली काय आहे? टाचेच्या पुढी मधल्या भागात काय आहे? आणि स्वामींचा मधला भाग कसा आहे? असा जमिनीवर ठेवला की पूर्ण पाय उमटतो. आपला पाय कसा आहे? बसाड्या मध्ये एवढा मोठा गॅप मधून साप जातो आपल्या. हे दुर्लक्षण असतं. असा ठेवला की आमच्या संवत्सराच्या बाबांचे पाय होते असे. जमिनीवर ठेवले की सगळे पूर्ण पंजा उमटायचा. चला, श्रीकृष्णांचे कसे पाय आठवता तुम्ही? श्रीकृष्णांचा वेगळाच पाय आहे. त्या पायाच्या बोटाला हरणाचे डोळे चिटकवलेले आहेत, आहे की नाही? पारध्याला काय दिसलं? कदम वृक्षाखाली बसल्यावर म्हणले, अरे इथं हरण कसं काय बसलं? म्हणाले. तिथे बाण मारला, आहे की नाही? बरोबर आहे की? आता हे तुम्हाला अनुभवायचे. लय
लय अभ्यास करून करता आणि पळता कुठं आणि जाता कुठं. हा ते पाय दत्तात्रय प्रभूंचे पाय कसे आहेत, त्यांचे पाय वेगळेच आहेत, त्यांची मूर्ती वेगळी, त्यांचे चरणकमल वेगळे, सगळंच वेगळं आमच्या स्वामींचं. अद्य गुरु दत्तात्रय. चक्रपाणी प्रभूंचे, गोविंद प्रभूंचे पाय कसे आहेत, हेवी वेट आहे गोविंद प्रभू बाबांचं, जाड जुडशी मूर्ती आहे, पण पाय असे आहेत. त्या श्रीमूर्तीला पाहून पाय मोठे पाहिजे ना, तसे नाही, ते असे बारीक लहान लेकरावने पाय आहेत, मोठी श्रीमूर्ती. आता हे तुम्हाला कशी गोष्ट आहे, त्या गोष्टीत माणसाला सतत असलं तर तुम्हाला ते उमटल, कल, समजत आणि स्मरणाच्या वेळेला दिसेल. श्री प्रभू बाबांचं चरण समान कोण करायचं, त्या मातेला विचारावं लागेल, माता कसे गं तू पाय पाय द्यायचं. त्या श्रीचरण कशाला लावायचे, श्रीप्रभू बाबा सकाळी उठल्या उठल्या गुढियासी श्रीचरण लावे. असं गुढ्याचा विशेष वंदन करताना, वंदन तर सोडून द्या, वंदन हा सामान्य विषय आहे तुमच्यासाठी, तो तर नेहमीच करताना तुम्ही, आता आठवण आहे ती. आपल्या पूर्वजांनी सगळं करून ठेवलंय तुम्हाला, तर तुम्हाला त्यात रमायचंय, कुठलं नाही जमत, नाही का नाही. गोंधळ होऊन जातोय का नाही. असं काय होतं माहिती आहे का, ते साधनवंतांनी आपली परीक्षा, मग मला हे असं का घडत नाही म्हणून एक शिष्य गुरुकडे गेला, म्हणाले गुरुजी गुरुजी मला असलं काहीच घडत नाही म्हणाले, ना पाय दिसतात ना हात दिसतात, सारखा गोंधळ होतो मनाचा म्हणाले, मन माझं खूप असं बोर बोर होतं मला. गुरु म्हणाले ठीक आहे, आता मला आता जायचं म्हणाले, भिक्षेचा टाईम आहे, मी संध्याकाळी जाऊन सकाळी येतो, तू काय कर म्हणाले, माझ्या उंट आहे, ते उंट झोपी घाल रात्रभर, सगळे झोपल्यावर मग तू झोप, मग सकाळी मी येतो. ठीक आहे म्हणाला, आता सकाळी उत्तर देतो म्हणाले तुला. मी गेले गुरुजी, सकाळी आले, म्हणाले भाऊ कसं काय जमलं का, उंट झोपी घातले सगळे. मला गुरुजी काय म्हणाले तुमचे उंट ते, म्हणजे काय झालं भाऊ. अहो ते म्हणाले एक तर रात्री झोपले नाहीत, झोपायला सुरुवात केली, एक एक झोपलं दुसरं उठायचं, दुसरं झोपलं तिसरं उठायचं म्हणाले, त्याला सगळे उंट काय झोपले नाही. मग गुरुजी म्हणाले तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे, काय कळालं तुम्हाला, हे उंट मनाचे उंट आहेत ना, विचाराचे लय मध्ये भारी आहे, एक झोपला की दुसरा उठूनच उभा राहतो, तिसरा लगेच उठतो. आणि ते उंट आहेत. कबीराने मनाला उंटाची उपमा दिलेली आहे, ते साहित्य वेगळंच आहे. तुळशीदास ते मनाचे उंट त्यांचे गेले, रात्रीच गेले बायकोला भेटायला, प्रेतावर चढून गेले, हे की नाही माहिती आहे तुम्हाला. मग बायको दुसऱ्या मजल्यावर राहते म्हणाले, माहेरला गेलेली, एकच दिवस गेली ती, दोरी लोंबकळत पुरा ह्याला होतं, दोरी लोंबकळासाठी वर गेले, दोरीला चढून बायको बसली होती स्मरण करत देवाचं. तुम्ही बघितलं म्हणाले, अहो तुम्ही इथं कसं काय म्हणाले, पूर आहे, म्हणजे दोरी धरून आला म्हणजे काही दोरी बघितली तिनं, अहो म्हणे बघा इकडे इकडे म्हणाले, तर साप आहे एवढा मोठा. ते म्हणाले तुम्हाला काय लाज बीज आहे का म्हणाले, तुम्ही जर एवढं प्रेम माझ्यात करता तर ते देवासाठी करा ना म्हणाले, हे काय घेऊन. आणि मग ते तुळशीदास झाले, त्यांनी तुळशी रामायण लिहिलं, नंतर तिथून तसे निघाले. मग ते म्हणाले
दंडवा बेटा, असं परिवर्तन होतं. कशावर सांगितलं? मनाचे उंट बोलले भारी आहे सगळे. तर हे घाटे हरिभट्ट आणि स्वामी म्हटलं कसं एक एक लीळा तुम्हाला कसं मध्यंतरी वेगळंच सांगून जातात, हे का नाही? आपल्याला कसं वाटतं लीळा तर पाठ आहे, आपला असा गैरसमज होऊन जातो. आणि मग त्याने ते अष्टांगी तुळशीचं अर्चन केलं. अष्टांगीत आलेलं अष्टांग पूजा, अष्टांगी दवना पर्व, अष्टांग तुळशी पर्व कोणी काढत नाही आता. तुळशी पर्व काढायला पाहिजे. काढायचं का आपण? अष्टांग दवना पर्व नाही का आता आपली मागेच संपन्न? देवाने केले म्हणून ना तुळशी पर्व कुठे केले? हे काय घाटे हरिभट नाही का आपण? आपण आणल्यावर येतं ते. तुम्ही ज्या भावनेनं बोलताय असं काही नसतं. देवाने जे सण केले तेच आपण करतो ना. दौलावर कुठं केलंय? कोणी? देवाने केलंय का? तिनंच देवाला केलं ना. हो ना. इकडे आली देवराटीमध्ये. हे कोण आहे? घाटे आहेत. यांच्यासारखं जर भाग्यवान कोणच नाही घाटे हरिभट्ट. यांच्यासारखं भाग्यवान तर कोण नाही. साधेला तरी शेवटी बोध झाला. तिला स्वामीने असं आपलं समजलं नाही पहिल्या वेळी. म्हणजे तुळशी का नाही घेत आपण माहिती आहे? नाही नाही नाही, ती उद्देश लोक येणार नाहीत ना तुळशी पर्व म्हटल्या. तुळशीला वेगळी मान्यता आहे. आपण तुळशी वृंदावन करू देत नाहीत. मग साधूंनी विचार केला की त्याला हे जमणार नाही. मग कमळ 1000 पुष्पांची काय महापूजा केली. आता मग हे नवीन नवीन कार्यक्रम होत राहतात. 1000 ते दादोस उपदेश होते का? मग ते कशी आली? अशी आपण कुठे चाललो, तुमच्या पुढच्या जीवनात मला हे लय अनुभवायला मिळेल. तुम्ही अशी अस्वस्थ होऊन जाल, काय चाललंय ना, आपल्याच मठात नाही, अशी अस्वस्थता निर्माण होईल. आणि कशाला पूजा आहेत बाहेर, खूप पूजा होता. साधा उपदेश होती. साधा उपदेश होती का? तुम्ही जे दवना पर्वाला प्रमाण दिलं ना, साधा काय उपदेश होती का तेव्हा? नाही. मग आता आणखी लय पर्व म्हणजे असे जाऊ दे, आपण दोषात्मक न घेता गुणात्मक आपण डॉक्युमेंटरी जर पर्वांची तयारी करायची ठरली तर दवना पर्व, तुळशी पर्व, आणि कोणचं हे कमळ पर्व, आणि कोणचे पर्व आहेत? ते रिंगणीच्या फुलांचं पर्व, रिंगणीचे फुल नाही का व्हायले, आणि कोणते पर्व आहेत ज्याने स्वामींनी असं स्वीकार केलाय त्या पर्वांचा. अशी डॉक्युमेंटरी तयार करायला काहीच हरकत नाही. टिळ्यांचं पर्व आहे डॉक्युमेंटरी, सगळे टिळे स्वामींचे आले, सगळे पूजा, टिळ्यांची पूजा, मग हे दवना पर्वाची पूजा, असं वगैरे 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 वगैरे. आणि असं हे घाटे हरिभट्टाची पूजा त्यात विशेष करून येईल. बरं, जास्त वेळ थांबलो आपण या वेळेला, आहे की नाही? तशी श्रीमूर्ती सवय तासान तास ध्यान लावावं लागतं. ही टाळी लावतात ना, तुम्हाला 1 तास म्हणजे काहीच नाही आहे. बसायचं असं निवांत, आपल्या साध्याला समोर ठेवून चिंतन करावं लागतं तासान तास. 1 तास नाही, आपल्यासारखं बसले आपले. युगे जातात टाळी चेतवल्यावर, आहे की नाही? टाळी लागल्यावर
आपला घंटा जात नाही तर घटोळ्या. तर हे असं होतं आपलं आणि तो असा चिंतनाचा फरक आहे. पूर्वीचे साधू आश्रमामध्ये हेच करायचे आपले. सगळे बसायचे आणि सूक्ष्म चिंतन करायचे. श्रीमूर्ती अवलोकन करत बसले ते बिचारे. कोण? घाटे. अष्टांग पूजा केली. तुळशी व्हायला स्वामींनी आनंदाने त्या स्वीकार केला. तुळशी पर्व सोपं आहे आणि तुळशीला पैसे पण लागत नाहीत ना. 10 फुल तुळशी पानं आणायचे आणि व्हायचे. असं विषयाचं खंडन नव्हतं बरं आहे का नाही. साधा उपदेश नव्हत्या आणि रामदेव उपदेशी नव्हते. हे पण उपदेशी नाही आहे. त्यांचा भाव पण त्याच लेवलचा आहे ना. आणि ते आता श्रीमूर्ती अवलोकित बसले. गोसावी सुप्रसन्न लोचनी अवलोकोनी स्थिती संचरली. स्थिती झाली भोगली, सुखानंद अनुभवला, स्थिती बनली. हे सुखानंद सुप्रसन्न लोचनात आलेले आहेत स्वामींचे. लोचन कसे आहे? सुप्रसन्न. आपले लोचन कसे आहेत? अप्रसन्न. आणि कसे आहेत? मी तुम्हाला वाईट सांगितलं मग चांगलं तर दिसेल, किंवा मग चांगलं सांगून अन्यायवृत्ती करावी लागेल ना. आपले लोचन कसे आहेत? आपण जर पुढल्याला पाहिलं ते स्वस्तचाच भंगून आहे. भयानक डोळे येतात. घुबडाचे डोळे, मांजराचे डोळे, आणि कशाचे? डुकराचे डोळे. काळी मांजरी वेगळी, डोळे असतात वेगवेगळे. उंदराचे डोळे कसे असतात बरं? पाणीदार आहे की नाही. सश्याचे डोळे आहेत का आपले? हे कुठं आहे बरं? डोळे पर्व एक साजरं संपन्न करायचं राहूनच गेले. कुठं आहे डोळ्याचं पर्व वेळेमध्ये? जे जे म्हणाले ते डोळ्याचे दीप. स्वामींचे डोळ्याचं पर्व आलं पाहिजे. 5 अवताराचे डोळे आहेत. चला आता हे लय डोकं दुखल आहे का नाही. आपण खूप मागे आहोत बरं का. साधनेबद्दल आपण ध्यान, धारणा, लय, समाधी याबद्दल आपण शून्यच आहोत. म्हणून ते सुप्रसन्न लोचन. सुप्रसन्न लोचनाने स्वामी अवलोकन करायचे. अशा अवलोकनाच्या कितीतरी लीळा महिमभट्टाने आपल्याला दिलेल्या आहेत. महिमभट्ट तुम्हाला स्पष्ट सांगतच नाहीत. हे आठवा, या मी लीळेत हे लिहिले. एक लाईन टाकून जातात, पुढे जातात. आपल्याला वाटतं लीळाचरित्र पाठच आहे आपल्या. लीळाचरित्र हा पाठ करण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय. असे सुप्रसन्न लोचन. स्वामींच्या लोचनाचे किती प्रकार आहेत? कृपालोचन आहे की नाही, करुणालोचन, हे सुप्रसन्न लोचन. श्रीप्रभुबाबांची दाढ काढली तेव्हा नजरेत काय होतं? श्रीप्रभुबाबांच्या दाढच काढली. उघड पडली. बघायला लागले त्याच्याकडे. आबाईसा पडून गेल्या, महिमभट्ट गेले, भट्टोबास गेले. पाहून घ्या, अनुभवून घ्या काय असेल त्या नजरेत. ज्या वेळेला एखादा विषय नवीन येतो तेव्हा आपली मनस्थिती ऐकायची नसते. हां, ते समग्र साधनवंताची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि त्यावेळेला विषय अशी झोप येते एक, कारण त्या इंद्रियांना सवय नाही आपल्या कानाला ते ऐकायची. मग ती सवयच नाही तर मग ते चिंतन पूर्ण घडणार. नवीन नवीन तुम्हाला अनुभूती कशी येणार, हा मोठा प्रश्न आहे. ती तंद्री जर लागली तर लागावीच लागते. कशी लागून जाते माझी, कधी कधी चुकून जातं मग विषय आहे की नाही. मग
छान वाटतं. आता असं मस्त स्थिती झाली त्या घाटे हरिभट्टांना. सुखानंद अनुभव घेतला ते. मग गोसाव्या ते घराण्यावया बिनविले. हे म्हणाले आता चला माझ्या घराला. तुझं घर आता पण मोठं आहे सध्या. चला त्यांचं घर वाडा बिडा आता पाहून घेऊ आपण एकदा. सर्वजण म्हणतात देवळी बटिकू असे तो बोलला. आता ते पैल देवळात कोण बसलेलं आहे? कोणा देवळात आहे ते? परमेश्वराला बसलेले आहेत ना चांगदेव भट्ट. ते काय करायले तिथं? ते पण हेच करतायत, अनुभव घेत बसलेले आहेत. कठीणच आहे, लीळा एवढी कठीण आहे. जेव्हा जेव्हा मी चिंतन करतो वेगवेगळं दिसतं ते. तेव्हा जा बरं त्यांना बोलून आला. गेले, बघितलं इकडं तिकडं, ह्या देवळात, तर ते दुसऱ्या देवळात जाऊन बसले. भैरवाचा देवळी बसली, तिथं स्थान आहे. स्थिती झाली आणि बघितलं वाकून, आले हो अरे हाच दिसतो बरं का. मग तयाचे आसन अंतरिक्ष उपमत असे. तो असं वर उचललाय हवेमध्ये बसलाय डोळे झाकून. म्हणजे वरी कळसा लागत असे. परत आले ते स्वामींकडे. जी म्हणाले ते देवळाचे नि कळसे कळसे जात असते. स्वामी म्हणतात अरे भाऊ जा जा म्हणाले, इथेचे नाव घ्या ना म्हणाले, ते इथूनही बोलावले असं म्हणा. हे स्वामींचे शब्द असतात, त्यात सामर्थ्य खूप असत. मग ते गेले. अहो म्हणाले, ते कवा कळसावर गेलं त्यालाही कळलं नाही ना. याचा अर्थ काय? चिंतन केलं तुम्ही योग्य तर तुम्ही कळसावर जाता, म्हणजे स्वामींच्या कळस होऊन जातो तो जीवनाचा. मग ते कळस जेव्हा मांडायचा नसतो आपल्या पंथात, पण आपण कळस मांडतो, ठीक आहे नाही. मांडला तर मग असा हा कळस आठवावा, माझ्या जीवनाचा कळस देवा कैवल्याला घेऊन जा. मग कळसे कळसे म्हणाले, अहो गोसावी बोलावीत असते. स्वामींचं नाव घेतलं आणि मग त्यांची ती स्थिती भंगली. आले दंडवत करून सुख अनुभवाचे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. म्हणजे अहो म्हणजे कसं काय? घाटे हरिभट्ट विचारतात, ते नाव म्हणाले इकडे या. काय तुम्ही प्रसन्न आहे म्हणाले, एवढ्या आनंदात आहे, सांगा ना कसं काय झालंय तुम्हाला? ते म्हणाले जाऊ द्या ना मानला का विचार. तुम्ही अहो सांगा ना हे कशामुळे झालंय, असं ते विचारत होते. तेवढ्यात स्वामीच म्हणाले, अहो इतीच्या स्पर्शात झाले, आमच्या स्पर्शात झाले म्हणाले. स्वामींचा स्पर्श कुठून कुठून असतो? दृक स्पर्श, अंतःकरण, असे स्वामींचे 4 स्पर्श आहेत. ते म्हणाले कसं? पहा घाटे हरिभट्ट किती महत्वाचे आहेत. ते म्हणाले स्वामी निरोपण करतात. कुकडी असे, कोंबडी ते अंडे घाली होतात, तिला पिले होतात त्या अंड्यातून. त्या पिलांना पाखवा दे अमृतकळा असे ते संचरे, तया तो ती वाढते. त्या कोंबडीला काय पिलांना पाजायला किंवा अंड्याला पाजायला काय हे दूध काय नसतं तिला, दूध काय नसतं तिला, कोंबडीच आहे ती. मग अमृतकळा असते तिच्या पंखामध्ये. ती अमृतकळा कुठं असते बरं कोंबडीच्या? ते स्वामी काय म्हणतात बघा ना, तयासी पाखवा दे अमृतकळा असे ते संचरे, तया तो ते वाढते तशी परमेश्वराच्या स्पर्शातो एका वेद संचरते. हा दृष्टांत घाटे हरिभट्टांना दिला, निरूपण केलं. मग गोसावी शिंगणापुराण
घाटे हरिभट्टाच्या घराशी विजय केले. आसन झालं, आसनी उपविष्ट झाले. चांगले भटाते समन बटिका बटिका बायसा ते बोलवा. बायसांना इकडलं प्रकरण माहीतच नाही काय झालंय ते, तिकडं स्वयंपाक पाणी करतायत पद्मेश्वराला. बायसांसोबत कोण आहे तिथं आता पचन करायला? हंसराज आहे. त्या दोन्ही बायांचा तिकडं गोंधळ चालू. स्वयंपाक पाणी करणं राडा, बायांना लय राडा असते. बायांचं कष्ट दिसत नाही. म्हणतातच कष्ट दिसतं बाबांचं, बायांचं काय दिसत नाही. तर बाया आहेत म्हणून म्हणतायत कठीण आहे. त्यामुळे बाईसा ते बोलवा. मग चांगदेव भट्ट बाईसा हंसराजा ते बोलावून घेऊन आले. मग मर्दना मान्य झाली, पूजाविधी केला. मग बर्वे कुशळता ताट केलं. माईभट्ट जाणून जाणून तुम्हाला धक्के मारत आहेत बरं प्रत्येक वेळेला बाईसांना समोर करून. ताट करायला काय अक्कल लागते का? लय लागते बरं. धचडंग वाचडंग काय खरं नसतं. बर्वे कुशळता ताट केले. आणि कसं असेल बरं ताट? स्वामींचं ताट चिंतन करायला काय हरकत आहे तुम्हाला? कसं करत असतील बाईसा? पोळी तसंच करून आणि मांडा तरी पुरी तरी कानवटीत निघून तुटली. सगळे वस्तू, कोणची वस्तू कुठं ठेवायच्या? तांदळाची खीर. कुठली वस्तू कुठे ठेवून चालत नाही ताटामध्ये. हे ताट कसं वाढावं याचे पण कोर्सेस आहेत आता. त्याच्यावर त्या माणसाला 2-2 लाख पगारी आहेत. हॉटेल मॅनेजमेंट म्हणतात त्यांना. तिथला जो असतो वेटरमध्ये वेटरला ताट देणारा असतो, मॅनेजर असतो मध्ये आतमध्ये, त्याला 5 लाख पगार असते. त्याला सगळे पदार्थ आणि कुठून कशी ऑर्डर आली तो बघतो आणि तसं ते ठेवायचं असतं. असं कसं बी ठेवून नाही चालत ताटामध्ये. म्हणून माईभट्ट म्हणतात की बर्वे कुशळतापूर्वक बाईसांनी ताट केलं. बर्व म्हणजे काय? आणखी ताट काय वाईट असतं का? बरोबर. ते पाहता क्षणी माणसाला असे नाही का भाजी भाकरी, पण ती स्वच्छ. अनेक भाजी वाढताना ताटातच सांडलेली आहे, खगळंग भरून भरड भरून दिलेला आहे, 4 चपात्या वाढलेल्या आहेत. असं नाही. असे शिका बरं तुम्ही. आपल्याकडे कोण आल्यानंतर कसं ताट वाढावं, कसल्या वाट्यात ठेवाव्यात, नाही तर तो त्याच्यात हात धुवून मोकळा होतो. किती प्रमाणात वाढावं हे सगळं व्यक्ती बदललं की ते ताटं बदलत असतात. दिल्लीकडच्या लोक आल्यानंतर आपण एकदा 4 चपात्या ठेवू नये. ही सगळी कुशळता, ह्या म्हणायचं कुशळता. आणि आता कोण आहे स्वामींच्या सोबत? तर ते घाटे हरिभट्ट आहेत, गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. मग बाईसांनी ते कुशळतापूर्वक ताट केलेलं. अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये. भक्तिजनाशय दारोगणा झाली, विळीचा मागोते हरिभट्टा स्तुती झाली, पुन्हा डबल भोगिली भंगली. मग पद्मेश्वरा विजय केली, ते वस्ती झाली. दंड